दुसऱ्या फेरीला झाली सुरुवात। पहिला सामना दुसऱ्या फेरीतील शनी कृपा कोपरा आणि जीसीसी तोरभे असा सामना आपल्याला पाहायला मिळतो। व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द मॅच, हिअर वी गो। पहिला बॉल उडवलाय, समोर कव्हरला फिल्डर आहे शनी कृपा कोपरा टीम। आज मात्र क्षेत्ररक्षकांनी फार निराश केलंय। पहिला बॉल उडवलाय, समोर कव्हर। प्रचंड क्षेत्ररक्षणामध्ये जी क्वालिटी मध्ये घसरण पाहायला मिळाली आहे कोपरा टीमची, ती कदाचित त्यांना महागात पडू शकते। कारण क्षेत्ररक्षण एक असं डिपार्टमेंट आहे क्रिकेट या खेळातील, तिथे तुमच्या टीमचे खेळाडूंचं 100% डेडिकेशन हवं। लोवर फुल टॉस ऑन साइडला मिड विकेट कडे एक टप्प्यावर बॉलला पकडून फेकलाय। जस्ट ओनली 1 ओव्हर देअर। सन्माननीय संतोष दादा पाटील ग्रामस्थ मंडळ पेटाली यांचे शुभागमन झाले। आयोजकांच्या माध्यमातून ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आपलं मनपूर्वक स्वागत करत आहेत। बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय, ड्राइव्ह करायचा होता, पॉइंटला फिल्डर पकडला गेलाय। पहिला धक्का तुर्बे टीम साठी आणि इथे पहा स्पष्ट नाराजी झळकते आता बॉलिंग ट्रॅक वर बॅटर अक्षय मोहनच्या चेहऱ्यावर। पहिला धक्का केवळ 2 या धावसंख्येवरती। 4 ओव्हरची मॅच आहे आणि तुर्बे टीम तुम्हाला देखील तुमचे बॅटर्स जे आहेत ते लवकर रेडी ठेवा। पुढचे बॅटर्स आज संपूर्ण रात्रीत भरपूर पाहुण्यांची मांदियाळी आपणास पाहायला मिळाली। अनेक क्षेत्रातील दिग्गज या व्यासपीठावरती येऊन गेले, ज्यामधील एक विशेष आकर्षण आजच्या रात्रीतील कल्याण पूर्वच्या महिला आमदार सुलभाताई गायकवाड या देखील या व्यासपीठावरती येऊन गेल्या आणि त्यांचं आम्ही या ठिकाणी मात्र जरूर स्वागत केलं। मॅच कडे जाऊया, जास्त वेळ घेऊ नका, चला प्लीज सेटल डाऊन, तुम्ही डगआउट मधून होऊन या। अक्षय कम्स इन राइट आर्म ओव्हर द विकेट टू द नेक्स्ट बॉल ऑन साइडला मिड ऑन कडे बॉल, रन आउटचा चान्स, ओ डायरेक्ट थ्रो, परंतु बाल बचावलाय। कौतुकाची ही वर्षा खेळाडूवर साहिल त्या ठिकाणी होता। अक्षयचा पुढचा बॉल, बॉल नंबर 5, ओ ऑन साइडला लॉंगन कडे चान्स नाहीये। एक टप्प्याची मदत घेत बॉल चाललाय सीमा पार आणि आलाय हा चौकारचा रन। अक्षयचा पुढचा बॉल, बॉल नंबर 5, एक टप्प्याची मदत घेत बॉल ओमकार कलेक्शन एक मोठं नाव पाहतो, अगदी तळोजा एमआयडीसी परिभागामध्ये अगदी मेन्स वेअरचं शॉप आहे। सन्माननीय सोमनाथ दादा गोंधळी खेळणे आणि त्यांच्या समेत संदेश पाटील तोंडरे यांचे ते शुभागमन झाले। आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत। सन्माननीय ओमकार कलेक्शनचे प्रोपायटर सोमनाथ दादा गोंधळी खेळणे आणि संदेशजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत। तिथे सन्मान सोहळा संपन्न केला जाईल। राजकीय पटलावरती ज्यांचा आपण डंका पाहतो, खुटारे गावचं सरपंच होण्यास ज्यांना बहुमान मिळाला ते सन्माननीय नंदकुमार शेठ भाद्रे खुटारी यांचा शुभ सन्मान इथे स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल। संपूर्ण स्वर्गीय नारायण ग्रुपला विनंती करतो, आयोजकांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल। सन्माननीय मधुकर दत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जातो। अगदी
अतिथी देव भव पाहुण्यांचा पाहुणचार स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाच्या माध्यमातून ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरोली आणि ग्रामस्थांच्या सहसाथीनं हा रॉयल शाही सन्मान सोहळा माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन ज्यांना खोटारे गावचं सरपंच पद भूषवलं ते सन्माननीय नंदकुमार शेठ माद्रे यांचा यथोचित मान सन्मान. थँक्यू. मॅच स्टार्ट करा ना प्लीज. का वेळ घेतला जातोय? 7 मिनिटं घेतली पहिल्या ओव्हरसाठी. 15 मिनिटं 3 ओव्हर संपवायचे आहेत. कशाही संपवा. येस, पहिला बॉल डॉट. वाईट बॉल. वाईट बॉल. पहिला बॉल वाईट. सन्माननीय नंदकुमार शेठ माद्रे कोठारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा धनादेश सुपूर्द केल्याबद्दल स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. सुरुवात झाली या ओव्हरची वाईट बॉलने. त्यानंतर 2 टीमची टोटल डबल डिजिट अर्थातच 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडला. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे, त्याच्याकडून चूक, लगेच दुसरी रन साठी कॉल दिला. 2 मिळतील. थेंबे थेंबे तळे साचे आणि नजर हटी दुर्घटना घटी या 2 वाक्यांचा इथे चांगला मिलाप आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही टीमसाठी. कारण दोन्ही टीमला माहित आहे, बॅटिंग करणाऱ्या टीमला तर माहित आहे मोठे फटके येत नाहीत. यावेळेस मात्र आपण पाहू शकताय इन स्विंग होणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सन्मान्य डॉक्टर नितीन घरत सर आणि सन्मान्य डॉक्टर स्वप्नील घरत कुटुंब बांधन या डॉक्टर टीमचं आमच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. ओटू कॉम्बॉक्स. आणखीन एक आतमध्ये येणारा बॉल फिल्डर जवळ चालला. साहिल आहे त्या ठिकाणी. एकच दुसऱ्यासाठी पलटले. 2 मिळतील. नो चान्स फॉर द फिल्डर. आणि एक अजून महत्वाची अनाउन्समेंट की मॅन ऑफ द सिरीज हा जो अवॉर्ड आहे तो अवॉर्ड साठी जे काही कॅल्क्युलेशन पॉइंट आहेत ते पॉइंट फायनल पर्यंत मोजले जातील याची दक्षता सर्व खेळाडूंनी घ्यावी. हाफ ट्रॅकर समोर खेळलेत. लॉंग ऑन कडे फिल्डर आणि त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सीमा पार. षटकार. तर स्वर्गीय घ्यावी. हाफ ट्रॅकर समोर खेळलेत. लॉंग ऑन कडे आणि त्याच्या क्लीन बॉल. वॉटर बॉल. आजच्या रात्रीतील सर्वात सुंदर बॉल डिलिव्हर केलाय आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरून मात्र दिशा दाखवली डायरेक्ट तंबूची. फलंदाज बाद. काय बॉल होता.
षटकार तो घोषित झाला होता म्हणून 2 धावा पहिलेच वाढल्या गेल्या, परंतु 18 झालेल्या आहेत. या गोष्टीची नोंद आपण घ्यावी. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या रात्रीतील या गुलाबी थंडीचा आस्वाद घेत संपूर्ण प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. एकीकडे शनी कृपा कोपरा, दुसरीकडे जीसीसी तुर्बे. तिसऱ्या ओव्हरला इथे होते सुरुवात. दुर्गेश बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर कॅप्टन अगेन फुल टॉस बॉल ऑन साइडला. लॉंग लेग कडे फिल्डर नाहीये. बॉल जाईल सीमा पलीकडे. रन मिळतील 4 आणि हा चौकार. 4 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल आता 22 वर जाऊन पोहोचली. 22 for 1, 22 for 2. मोहन बाद झाला, महेश बाद झाला. उद्देश पाटील पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या खेळाडूकडे आहे. त्याच्या सोबतीला राजेश. इथे देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलेत. फिल्डर बॉल जवळ पोहोचतील तोवर मात्र 2 तर पूर्ण केल्या जातील. कव्हरसाठी 2 खेळाडू मागे धावले होते, परंतु कव्हरची आवश्यकता पडली नाही. 2च्या मदतीने धावसंख्या 24 वर 2. चेक. सन्माननीय भाविक दादा मडवी उसरगरचे आमचे ग्रामस्थ आहेत, त्यांना विनंती करतो आपण मंचकावरती या. आपलं मनपूर्वक इथे स्वागत केलं जातं. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल बॅटचा संपर्क नाही. यथोचित ही डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. कंट्रोल होतं या बॉलवरती. नियंत्रण इथे पहा. हे करायचंय. खर तर गोलंदाजी करत असताना शनिकृपा कोपरा टीम क्षेत्ररक्षणामध्ये जरी आपले 100% देऊ शकले नाही, परंतु बॉलर आपल्या परीने सगळं काही करतात. टॅप केल्या बॉलला. दशरथ पाटील यांच्या खर तर भाषेत सांगायचं झालं तर अंडरामचा फटका आहे. दशरथ पाटील खर तर हवे होते. काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाला त्यांची अनुपस्थिती मात्र तमाम प्रेक्षकांचं मन मात्र निराश झालंय. बॉल हवेमध्ये फिल्डर पासून जास्त दूर आहे बॉल, त्यामुळे कॅच पकडणं थोडं कठीण असेल. सिंगल आली. सिंगल नंतर डबल. 2 धावा आल्या आणि या 2च्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे ती 27. तर इथे स्वागत कक्षामध्ये सन्मान सोहळा संपन्न केला जाईल. डॉक्टर नितीन घरत यांना विनंती करतो आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला शुभ सन्मान इथे संपन्न करतील सन्माननीय माधवजी पाटील ग्रामस्थ मंडळ किरवली आणि त्यानंतर त्यांच्या समवेत मधुकर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे आपण संपन्न करावा. डॉक्टर अगदी नितीन घरत सरांचा इथे यथोचित मान सन्मान आणि त्यांच्या समवेत स्वप्नील घरत डॉक्टर यांचा यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जातो. अर्पून या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा शुभ सन्मान डॉक्टर नितीन घरत डॉक्टर स्वप्नील घरत कुटुंब बांधन यांचा यथोचित मान सन्मान. आगरी समाजाचं भूषण आहे मित्रांनो. अगदी सुशिक्षित व्यक्तिमत्वांचा शुभ सन्मान. त्यानंतर सन्माननीय सोमनाथ दादा गोंधळी खेळणे ओंकार कलेक्शनचे प्रोपायटर युवा आगरी उद्योजक सन्माननीय सोमनाथ दादा गोंधळी यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये या. आपलाही शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल. अतिथी देव भव पाहुण्यांचा पाहुणचार स्वर्गीय नारायणश्वर ग्रुपच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो. सोमनाथ गोंधळी ग्रामस्थ मंडळ खेळणे त्यानंतर संदेश दादा पाटील तोंडरे संदेश पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचंय स्वागत कक्षामध्ये. आपला शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल आणि त्यानंतर
ऋणिकेत पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचंय. अगदी खेळीमेळीचं वातावरण प्रस्थापित करणारा आमचा मित्र ऋणिकेत पाटील तोंडरे यांचा शुभ सन्मान आणि त्यानंतर संतोषदादा पाटील पेठाली ग्रामस्थ यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये यायचं. ओ टू कॉम्बॉक्स. इथे देखील बॉल डॉट येतो आपल्याला पाहायला मिळेल की वाईड आणि इथे वाईड आहे. स्पष्ट नकार डॉट साठी आणि इथून मात्र पंचाचा सिग्नल आम्हाला मिळाला हा वाईड आहे. त्यानंतर भाविक दादा मडवी जे उसरगडचे रहिवासी आहेत त्यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये यायचं. आणि त्यानंतर सन्माननीय संतोष दादा पाटील पेठाली यांचा शाही सत्कार सोहळा स्वागत कक्षामध्ये इथे संपन्न केला जातो. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती लोअर फुल टॉस ऑन साइड टर्न करत असताना बॉल चालला लॉंग ऑन कडे. फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालविलाय. 2 मिळतील. काय रनिंग बिटवीन द विकेट. उद्देश पाटील आणि त्याच्या समवेत प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतोय. चेक. एकविरा ग्राफिक्स प्रोपायटर उद्योग जगतातील मोठे नाव सन्माननीय भाविक शेठ मडवी सरगर यांचा यथोचित मान सन्मान स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो. सर्वाधिक सन्मान सोहळे इथे संपन्न होत आहेत. अगदी आम्ही 1 तास इथे जॉईन झालो. अगदी अध्यक्षांनी ही दोरा खूप चांगली सांभाळली. मोठी दमछाक होते. एवढे सन्मान सोहळे संपन्न करणं खऱ्या अर्थानं महागुरु MD गडगे सर चिंद्रन आणि संदीपजी पाडे सर मुरबी यांच्यामध्ये मोठी क्षमता पाहतो. त्यांचं कौतुक व्हायलाच हवं. म्हणूनच आयोजक या दोन्ही समालोचक निवेदकांना फक्त निवेदकाची भूमिका देतात. कॉमेंटेटर तुमचे तुम्ही बघा ही जबाबदारी असते. आणि एखाद्या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे निवेदकाचा हा मित्र म्हणजे 90% वाटा असतो. कारण पाहुण्यांचा पाहुणचार योग्य रीतीने होणं त्याचं शाब्दिक कौतुक होणं हे फार महत्वाचं. रोशन नक्कीच रायगड प्रीमियर लीगची जी आपण मैफिल पाहिली ती सुद्धा यशस्वी करण्यामध्ये सन्माननीय संदीपजी पाटील यांची मोलाची भूमिका राहिली होती. कैलासदादा मात्र यांच्या सहसाधीनं सन्माननीय ओमकार कलेक्शनचे प्रोपायटर सोमनाथदादा गोंधळी खेडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज. दादांचं मनपूर्वक आभार. $39 झाले. 40 टार्गेट आहे. 10ची सरासरी. चला क्विक मैदानाच्या बाहेर या. कोपरा टीम लवकर बाहेर या. वेळ कमी आहे आपल्याकडे आणि बरोबर 20 मिनिटं लागलीत इनिंग संपायला. सो प्लीज थोडीशी घाई करा. लगेच मैदानामध्ये उतरा. तुर्बे टीम चला थांबू नका. लगेच उतरा मैदानामध्ये. आणि जसं या सामन्याला सुरुवात होईल पुढच्या सत्रामध्ये अर्थातच चेसिंग कशा पद्धतीने होईल हे सांगण्यासाठी आमचे रोशन पाटील शिरवले आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील. तोपर्यंत आपण या स्पर्धेविषयी थोडक्यात चर्चा करूया. आजची ही शेवटची रात्र. एकूण 5 संघ या स्पर्धेत सुपर 5 मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि स्पर्धा आयोजकांनी अशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्यात की मॅन ऑफ द सिरीजसाठी जे पॉईंट आहेत ते पॉईंट फायनल मॅच पर्यंत काउंट केले जातील. त्यामुळे शेवटच्या 2 संघांमध्ये जो संघ फायनलचा सामना खेळेल त्या संघांमध्ये या मॅन ऑफ द सिरीजची चर्चा राहील यात तेळ मात्र शंका नाही. सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या मनमोहक आकर्षक ट्रॉफीज आपल्या व्यासपीठाच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवढं सुसज्ज मैदान, भव्य दिव्य व्यासपीठ, मंचाच्या डाव्या बाजूला असणारी ही आकर्षक LED स्क्रीन ज्यामुळे खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढते. ते आमचे प्रेक्षक वर्ग, ज्या मान्यवरांमुळे या स्पर्धेला पाठबळ मिळतं ते आमचे सर्व दानशूर दाते आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने ज्यांनी मेहनत घेतली. स्पर्धेचे आयोजक ओम नर्मदेश्वर किरवली टीम आणि त्याचबरोबर स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप या सर्वांचं आम्ही या ठिकाणी मात्र आभार व्यक्त करीत आहोत. जाऊया सेकंड इनिंग मध्ये ज्या ठिकाणी 40 धावांचा पाठलाग करायचा आहे शनी कृपा कोपरा टीमला आणि कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल सांगण्यासाठी आपल्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन करतील रोशनजी पाटील सर शिरवली.
तर याच दरम्यान आकाशजी ठाकूर कोपरा या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. तर चला सेकंड राऊंड नागझरी आणि धरणा. यस, श्रीकृष्ण नागझरी टीम कॅप्टन आणि गावदेवी धरणा टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. यानंतरची लढत असेल. चला आपण टॉस करूया. विशाल या आणि तर पाहतो आपण रोशन ही खूप सुंदर अशी सजावट आजच्या मैदानामध्ये पाहायला मिळते. ते आपले SK इव्हेंटचे प्रोप्रायटर निलेश पाटील. तुमचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण ही इंटरेस्ट देखा पाहू शकता आपण. प्रत्येक दिवशी वेगवेगळे बलून्स इथे लावून मात्र या स्पर्धेचे शोभा वाढवण्याचं काम दिनेश पाटील यांनी केलं, निलेश पाटील यांनी केलं. त्यांचं नक्कीच आपण आभार व्यक्त करूया. डॉक्टर नितीन घरत आणि डॉक्टर स्वप्नील घरत या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे. श्रीकृष्ण नागझरी आणि गावदेवी धरणा या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. तत्पूर्वी आपण कॉम्बॉक्स मध्ये बोलूया. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. पुन्हा एकदा बात गेम ऑन गेम स्टार्ट. पहिलाच बॉल अगदी रिषभ पंत स्टाईल फटका खेळत असताना पहिल्या चेंडूगणी घेतोय हा धमाकेदार चौकार. पहिल्या चेंडूगणी इथे दमदार वार पाहतो. उत्तरार्धामध्ये 40 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम कोपरा संघाला तुर्बे संघा विरोधात. पहिली सलामीची जोडी दुर्गेश ठाकूरच्या सहसाधी नीरज. रोशन आपण टॉस करतो इथे डॉक्टर स्वप्नील आणि डॉक्टर नितीन. स्टेल कॉल, हेड कॉल. तर यस, विशाल गावदेवी टीम धरणा कॅप्टन विशालने टॉस जिंकला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर श्रीकृष्ण नागझरी संघाला फलंदाजीसाठी आव्हान दिलाय. धरणा वर्सेस नागझरी असा सामना यानंतरचा. यस, यापुढील द्वितीय फेरीतील द्वितीय सामना धरणा विरोधात नागझरी या क्रिकेटच्या मायनगरीमध्ये एक दमदार लढतीचा आगाज पाहायला मिळेल. परंतु त्यापूर्वीचा हा प्रेक्षणीय सामना तुर्बे विरोधात पाहायला मिळतो कोपरा. एक टॉपर सामना 40 धावसंख्येची आवश्यकता आहे उत्तरार्धामध्ये. ओहो, यापुढील चेंडू पाहतो AB डिव्हिलियर्स स्टाईल फटका खेळत असताना येतोय अजून एक धमाकेदार चौका. अप्रतिम फटकेबाजी. प्रत्येक चेंडूगणी कट पूर्णपणे अटॅकिंग मूड मध्ये हे फटके खेळले जात आहेत. अगदी खेळातील पहिलं पूर्वार्ध पाहिलं, पहिल्या पूर्वार्धातील अक्षय पाटीलचं पहिलं षटक पाहिलं आणि पहिल्या षटकादरम्यान अक्षय पाटील टीम कोपरा ज्याची दहशत राहिली अगदी 7 धावा देत एका फलंदाजाची बंबेरी या गोलंदाजानं उडवली होती. परंतु या ठिकाणी काहीसे विपरीत घडले. गोलंदाज राजेश भोईरवरती हल्ले चढत आहेत. हे हल्ले रोखायचे आहेत. हल्ला बोल, धोबी पछाड, डीप विकेटच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा. काय दमदार फटकेबाजी पाहायला मिळते. दुर्गेशच्या सहसाथीनं नीरजने आता अधिराज गाजवले. सामना वेगानं संपवण्याचे काहीशे मनसुबे पाहायला मिळतात. परंतु समोरील संघ तुर्बे ज्या संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये मातब्बर गोलंदाजांचा भरणा आहे. भले पहिल्या षटकादरम्यान धावा इथे खर्चिक केल्यात गोलंदाज राजेश भोईरनं, परंतु यापुढील षटकादरम्यान मोहनची गोलंदाजी सुद्धा तितकीच प्रेक्षणीय असते. मोहनच्या माध्यमातून नेहमीच दबदबा प्रस्तावित केला जातो. परंतु या षटकादरम्यान काहीच दहशतीचं कार्य समर्पित करावं लागेल राजेश भोईरला. चेंडू क्रमांक 5 अगदी गॅप सिलेक्शन फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून चिरलाय हा दमदार चौकार. प्रत्येक चेंडूगणिक टार्गेट केलं जातं. पूर्णपणे मनसुबे खूप वेगळे पाहायला मिळत आहेत. अगदी P1च्या पहिल्या षटकादरम्यान धावा बनवायच्यात या इराद्यानं या मनसुब्यानं अगदी
धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. बिनगडीबाद एकूण धावा शनिकृपा कोपरा संघ जाऊन पोहोचतोय 19व्या घरामध्ये. झपाट्यानं धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. अगदी वेगवान पारी खेळली जाते. मॅरेथॉन इनिंग काय असते याचं ज्वलंत उदाहरण या फलंदाजानं साध्य केले, परंतु गोलंदाजाला कमबॅक साधावा लागेल. राईट मोर द विकेट मारा केलाय. ज्या पद्धतीनं सुईमधून धागा रोवावा त्या पद्धतीनं गॅप मधून हा चेंडू रोवलाय. चौके पे चौका, चौके पे चौका, हिरो बनने का मौका. फलंदाज नीरजला आणि त्याच्या सहसाथीनं दुर्गेश ठाकूर ऑन फायर. खेळाचं आपण उत्तरार्धाचं कालखंड पाहतो आणि उत्तरार्धातील P1चं पहिलं षटक आणि P1च्या पहिल्या षटकादरम्यान धमाकेदार सुरुवात. एकूण धावा 23 धावसंख्येची भागीदारी या दोन फलंदाजांकडून इथे साध्य केली जाते. अगदी विस्फोटक अंदाजामध्ये या धावा इथे विस्थापित होताना पाहायला मिळतात. यापुढील सामना पाहायला मिळेल. द्वितीय फेरीतील द्वितीय सामना नागझरी संघाच्या अगेन्स्ट खेळेल गावदेवी धरणा. अगदी टॉसही संपन्न झाला. टॉस जिंकला टीम धरणानं. तात्काळ इथे यापुढील लढतीचा सुद्धा आगाज केला जाईल, परंतु या लढतीमध्ये पूर्णपणे दबदबा राखण्याचा प्रयत्न आहे टीम कोपरा संघाच्या माध्यमातून. विकी गायकर कोपरा हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. P1च्या पहिल्या षटकादरम्यान अगदी 23 धावा बनताना पाहायला मिळतात. दीपकजी कांबळे वादलबाराचे जे आमचे संपादक पाहतो त्यांचं मनपूर्वक स्वागत करणं. पत्रकारित्या एक चांगली भूमिका असते रायगड जिल्ह्यामध्ये. दीपक सर आपले मनपूर्वक स्वागत. अगदी कव्हर पॉइंटच्या डोईवरून फटका दागण्याचा प्रयत्न. खरा फिल्डिंग बॅकअप राहील का अंतिम टप्प्यामध्ये. शर्यत जिंकली अगदी चेंडून हे पाहता येतोय. अजून एक दमदार चौकार. भाषा बोलली जाते. अगदी गोलंदाजांना टार्गेट केलंय. पहिल्यांदा 22 वरती हल्ले चढले. आता मोहन भोईर एक जुना जाणता काढो आणि या गोलंदाजावरती सुद्धा पहिल्याच चेंडूवरती हल्ले चढवत असताना फलंदाज पाहायला मिळतो. दुर्गेश ठाकूर एक अष्टपैलू गुणवान काढो. ओहो टार्गेट केलं होतं, परंतु लाईन लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉलची इथे अधिघोषणा पाहायला मिळते. अगदी संकेत स्थळावरून सचिनजी कडू सर रोहिंजन आणि त्यांच्या सहसाथीनं पाहायला मिळत आहे. सुनील पाटील सर मोरबी, मनोज पवार यांचं दमदार अंपायरिंगचं कार्य. त्यांच्या सहसाथीनं रवी पाटील रोहिंजन आज 4 अंपायर ऑफिशियलरित्या रुजवत असताना त्यांचे मनस्वी आभार. परंतु लढतीकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केलं जाईल. धाव पुस्तकावरती पाहतो 29 फॉर्च्यून इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेला YouTube वरती लाईव्ह स्वरूपामध्ये पाहिलं जातं. अंकित पाटील यांचंही मनपूर्वक आभार. कृष्णा माद्रे, सिद्धी करवळे, त्यानंतर गोट्या या सर्वांचं मनस्वी आभार. गोलंदाज आक्रमकतेनं गोलंदाजी करण्याच्या इराद्यानं आता स्पष्टपणे इरादे स्पष्ट करतोय. डीप मिड विकेटला अनिकेतच्या माध्यमातून हा दमदार झेल. पहिलं ब्रेक थ्रू, पहिला देतं का टीम कोपरा संघाला आणि काढो बाद होतोय नीरजला माघारी परतवलंय. तर थोड्याच वेळामध्ये इथे मयुरा ज्वेलर्सचे मालक इथे उपस्थित होतात. त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यांच्या वतीने रोशन या स्पर्धेमध्ये 5 कूलर देण्यात आलेले आहेत आणि ते 5 कूलर खेळाडूंसाठीच आहेत, परंतु तो खेळाडू असेल मैदानाच्या आतमधला नाही तर मैदानाच्या बाहेरचा, म्हणजे 12वा प्रतिनिधी जो असेल. 5 संघांचे जे 12 प्रतिनिधी असतील त्यांच्यासाठी तो एक कूलर दिला जाईल, म्हणजे 5 कूलर दिले जातील. तर नक्कीच त्यांचं इथे आगमन होतंय. सन्माननीय मयुरा ज्वेलर्सचे मालक यांचं इथे आगमन झालेलं आहे. अधिक स्वागत. तलोजाची एकमेव विश्वसनीय जुनी पिढी पाहतो मयुरा ज्वेलर्स तलोजा फेज 1 यांच्या उपप्रपाठाचं इथे मनपूर्वक इथे स्वागत केलं जातं. खरं तर फेज 1 परिभाग असो किंवा प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 2 मध्ये जेवढ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये मयुरा ज्वेलर्स यांची एक चांगली भूमिका असते. या पुरस्कर्त्यांचं कौतुक व्हायला हवं, परंतु पाठोपाठ लागलेले 2 झटके टीम कोपरा संघाला.
आता धाबे काहीशे दणाणलेत, कारण P1च्या पहिल्या षटकादरम्यान धावा वेगानं बनताना पाहिल्या, परंतु द्वितीय षटकादरम्यान धावसंख्येला रोख लावण्याचे तंतोतंत प्रयत्न केले जात आहेत. अगदी डोंगर माथ्यावरती माझा क्रिकेट रसिक राजा बसलाय, काहींनी वेगळं पण साधलंय, बात तो बनतीये. पहा पूर्णपणे फॉर्च्यून इव्हेंट्स म्हणजे जणू काय सीसी फुटेज कॅमेराज, कारण पूर्णपणे त्यांच्या माध्यमातून सर्व कॅचअप केलं जातं. कोणाच्या समोर काय, काही नागोरी लस्सी पित आहेत, काही शीतपेय पित आहेत, काही पाणी पित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. समीकरण पाहायला मिळेल, एकूण धावा 2 गडी बाद 29 धावा. आणि आता मोठा पल्ला इथे गाठण्याच्या प्रयत्नामध्ये अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 11 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. अगदी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा सध्याच्या घडीला बनतायत. 40 गाठायची टीम कोपऱ्याला. तुर्भे संघाचे गोलंदाज आता चांगलं असं कमबॅक साधतायत आणि हे कमबॅक करणं खूप गरजेचं आहे, कारण तुर्भेकर मोठ्या संख्येने आलेत, लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा मॅच पाहत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. कोपरा संघ म्हटला तर त्यांचेही प्रेक्षक मोठ्या संख्येने नेहमीच क्रीडा नगरीमध्ये दाखल होत असतात. काही प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत करणं. या क्रिकेट रसिकांमुळेच ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताची उंची ही खूप आगल्या वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळते. धावसंख्या 1 पुढे आकार घेईल. एकूण धावा 30 पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 10 धावसंख्येची आवश्यकता टीम शनिकृपा कोपरा संघाला, परंतु फलंदाज काउंटर अटॅक जारी करतोय, ठोकतोय. अजून एक धमाकेदार, रुबाबदार, शानदार हा षटकार. अगदी 12 चेंडू शिल्लक असतील आणि फक्त जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता आहे तुर्भे संघाविरोधात टीम कोपरा संघाला. अतिशय टॉपर असा खेळ इथे साध्य केला जातो. हळूहळू क्रिकेट रसिकांची गर्दी आता वाढतीये. त्यानंतर उत्तम दर्जाच्या लढती सुद्धा क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. सुपर 5च्या तगड्या लढती क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतील. खरं तर मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये सातत्यानं सहभागी होताना पाहिले, ज्याच्यामध्ये अगदी पृथ्वी 11 टेंबिवली, महादेव स्पोर्ट्स पेठाली, टायगर 11 देवद आणि चैतन्येश्वर खुटारी या 4 संघांना विनंती, आपण गुलशन पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. दिलेल्या वेळेनुसार आपण हजेरी दाखवणं खूप गरजेचं आहे. अजूनपर्यंत या गटातील 2 लढती या काहीशा पेंडिंग आहेत आणि त्यानंतर सुपर 5चा थरार क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. स्पीडली खेळायचे. आज खूप वेळ घेतला जातो प्रत्येक संघटनाच्या माध्यमातून, परंतु असा वेळ आपण जास्तीत जास्त खर्च केला तर सुपर 5च्या लढती कमी षटकांच्या असतील याची आपण नोंद घ्या. आपण जास्तीत जास्त वेळ वाचवला तर सुपर 5च्या लढतीमध्ये आपण जास्त षटकांचा सामना खेळू याची आपण नोंद घ्या. 12 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. प्रहार केलाय महेंद्र सिंग, दोन्ही स्टाईल सामना इथे फिनिश केलाय. राधे 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 ठाकूरच्या बाडवादून हा दमदार षटकार. तर आमच्या किरवली गावचे सन्माननीय कुंदन पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. SK इव्हेंट्स यांच्या माध्यमातून अप्रतिम या मैदानाची सजावट पाहायला मिळते. निलेश पाटील किरवली यांचं मनपूर्वक आभार. इव्हेंट्स मध्ये जर कोणाला SK इव्हेंटची गरज लागली तर आपण निलेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यस, थँक्यू रोशन. तर आपण इथे सन्मान घेतोय. आत्ताच यांचं इथे आगमन झालेलं आहे.